त्याच्या धर्माचं वाचन कांबळे सरांनी जे केलं आणि आपण चांगल्या पद्धतीने तो ग्रंथ समजावून घेतला. आता समोर काय हा माझा प्रश्न आहे. कारण बुद्धिझम काय आहे, बुद्धिझम किती महान आहे हा प्रश्न नाही आहे, परंतु एक समस्या आपली आहे, चॅलेंज आपल्या समोर उभा आहे की बुद्धिझमचा प्रचार कसा करायचा हा चॅलेंज आहे, ते आव्हान आहे. आणि त्या आव्हानासंदर्भात कोणी बोलत नाही. बुद्धिझम किती महान आहे हा विषय नाही आहे, हे चॅलेंज आहे, हे आव्हान आहे की बुद्धिझम तुम्ही कसा पसरवा. बाबासाहेब काय म्हणाले की मी भारताला बौद्धमय करीन. बाबासाहेबांचं स्वप्न होतं मी भारताला बौद्धमय करीन, पण कसं करायचं हे कोणीच विचार करत नाही. बरं त्यासाठी काय आखणी करावी लागेल आणि आपण कुठपर्यंत आलो या धम्मप्रचारामध्ये, भारताला बौद्धमय करण्यासंदर्भामध्ये आपण कुठल्या स्टेपवर आलो अशी कोणी समीक्षा केली नाही. आपल्या समाजाने कधी समीक्षा केली नाही की बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं भारताला बौद्धमय करण्याचं, त्या कुठल्या पायरीवर आपण आलो. कारण बाबासाहेब काय म्हणतात, जर तुम्हाला सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मध्ये, धम्मामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर बाबासाहेब काय म्हणतात, those who provided better guts and better brain they are success. मी काय म्हणतो, बाबासाहेब काय म्हणतात, those who provided better brain and better guts they are success. तेच लोक, तेच समूह यशस्वी होतात जो समूह, ज्या समूहाकडे बेटर गट्स आणि बेटर ब्रेन असते. आपल्याकडे बेटर गट्स आणि बेटर ब्रेन आहे का, आपण संशोधन केलं पाहिजे. कारण आपल्याला लोक जोडता आले पाहिजे. कारण बघा, लाकडाला जोडण्यासाठी काय असते, फेविकॉल असते, बरोबर आहे, असते ना. कुठल्याही गोष्टीला जोडण्यासाठी एक तंत्र विकसित झालं आहे, ती प्लॅन आहे, ती योजना आहे. मग माणूस जोडण्यासाठी काय प्लॅन आहे, तर त्याला म्हणतात विचारधारा. आणि त्या विचारधाराची निर्मिती भगवंताने, बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी केली. आणि त्यांनी सांगितलं की ही विचारधारा एका दिवसात पसरणारी नाही, ही विचारधारा निरंतर लोकांमध्ये